कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. पहिल्या दिवसाचं आपलं समारोपीय सत्र. या सत्रामध्ये माझे परम मित्र, बालपणापासूनचे आम्ही मित्र आहोत, आदरणीय श्रद्धेय उपाध्याय कुलाचार्य महंत नामदास बाबा यांनी आपले विचार मांडले. त्यापूर्वी संगीताचा अतिशय चांगला कार्यक्रम झाला. गायनाचार्य आमचे स्नेही दादा महाराज हे पहिल्यांदा आपल्या चिंतनेमध्ये हजर झाले आणि हजर होऊन त्यांनी आपली सेवा आपल्याला दिलेली आहे. सुरेल अशा प्रकारचा कार्यक्रम ऐकून आपण तृप्त झालेले आहात. त्यानंतर बाबांनी जे उद्बोधन केलं ते उद्बोधन महत्वाचं आहे. माझ्या प्रवचनाला बोलण्याला प्रवचन नाही, कारण मी 15-20 मिनिटं बोलणार, आपला कार्यक्रम संपणार आहे. सुरुवात कशी करावी याचा विचार करत असताना बाबांच्या शेवटामध्ये मला सुरुवात सापडली. घरामध्ये बाई आहे, तो माणूस 3 साधूंना बोलवतो. त्यातला धनराज, यशराज आणि प्रेमराज, तिघांचे नाव आहे. त्यात भोजराजचं नावच नव्हतं. मग मी विचार केला, आपल्याला कोणी बोलवत नाही, आपण कोणाला बोलवतो. मग बाबांना मी बोलवलं आणि या बोलवण्यामध्ये यशही मिळालं, धनही मिळालं, प्रेमही मिळालं. इतक्या लांब तुम्हाला बोलवल्यानंतर तुम्ही सगळे या ठिकाणी आलात, ही एक प्रेमाची पावती आहे. भागवतामध्ये एक श्लोक आहे. भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात अर्जुनाला, भक्ताने प्रश्न असा विचारला की तू असं म्हणतोस की मरता मरता तुझं स्मरण जर नामस्मरण केलं तर तू मिळतो, पण कल्पना कर की अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला तर काही सुचत नाही आणि माणूस संपून जातो, तुझं नाव घेता येणार नाही मला, मग कसं होईल, माझं गाडी रुकल का, तुम्हाला मिळणार नाही. त्यावेळेस भगवंत उत्तर असं देतात, काळजी करू नकोस, शेवटच्या क्षणापर्यंत तू माझं चिंतन करत राहा. जेव्हा तू माझं चिंतन करू शकणार नाही त्यावेळेस मी तुझं चिंतन करेन. आणि हे सगळ्यात मोठं आहे ना. ज्यावेळेस तुम्हाला कोणी म्हणतं की मुख्यमंत्र्यांनी तुमचं नाव घेतलं होतं त्यावेळेस तुम्ही दुचकून उठता, माझं हो, तुम्हाला वाटत असतं की मी दारू पिऊन गटारामध्ये पडतो, माझं नाव मुख्यमंत्र्यांनी कसं घेतलं होतं. मग ज्यावेळेस कळतं की वरती सारखा नालायक माणूस नाही त्यावेळेस कळतं की बरोबर मग आपलं नाव घेतलं असेल. म्हणून गोपाल अंगण कर्दमेश विरहण विप्रात भरे लज्जशे भृशे गोकुळ हुंकृतहि स्तुतिशतैर मौनम विदत्से सताम दास्यम गोकुल पुंश्यली शुक्रुषे स्वाम्यम न दादात्मसु नातम कृष्ण तवांग्रि पंकजयुगम प्रेमई कलभ्यम. ऋषी देवाची प्रार्थना करत असताना अशी एक तक्रार सुद्धा करतात, त्याच्यामध्ये तक्रार सुद्धा असते. संत म्हणजे फार ढिले असतात असं नाही, कठोरे असतात. संत म्हणजे नरमच असतात असं नाही, भांडखोरे असतात. प्रेमळे असतात हे भांडखोरे असतात. तुम्ही वारकऱ्यांचं साहित्य वाचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आद्य कवयित्री वारकरी संप्रदायाची जनाबाई ते देवाबद्दल अभंग तर लिहिते, पण चिडते आणि बोलते, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी माय रणकी झाली, ही तिची भाषा आहे. कठोर होतं. आणि म्हणून वेदाचा अभ्यास करणारे हे ऋषी ज्यावेळेस त्याला असं म्हणतात, कमाल आहे तुझी. गोपालांगण कर्दमेश विरहन विप्रात भरे लज्जशे. ब्राह्मणांचा यज्ञ चालू असतो आणि त्या ठिकाणी मंत्र म्हटल्या जातात, तिथे तो होकार सुद्धा देत नाही, बघतही नाही त्यांच्याकडे. पण गोपाळांच्या अंगणामध्ये चिखलगारे असतात, त्या चिखलात खेळणाऱ्या मुलांनी तुला त्याच्या वासरांनी जर असं अंबरले येतो तू होकार देतोस, काय भानगड आहे. आणि अध्वर्य म्हणजे यज्ञामध्ये ऋषीमुनी तुझं स्तवन करतात, वेदमंत्राने स्तुती करतात, पुरुष सूक्ताचं गायन करतात, तरी तू काही बोलत नाहीस. नाक भरलेलं, तोंड भरलेलं, असे फटके कपडे असलेले उघडे मुलं ज्यांची भाषा चांगली नाही, त्यांनी जर तुला आवाज दिला तर तू त्यांना होकार देतोस, काय भानगड आहे.
हे सगळं करत असताना तुझ्यामध्ये हा बदल कसा आहे? त्यावेळेस तेच कबूल करतात शेवटी, ज्ञातम कृष्ण तवांग्री पंकज युगम. समजलं कृष्णा, तू तुझे चरण युगल जे आहे ना, प्रेमैक लभ्यम मोहू, प्रेमाने प्राप्त होतात, ज्ञानाने प्राप्त होत नाही, धनाने प्राप्त होत नाही. धनाना परमेश्वर मिळाला असता तर कधीच तो धीरूभाई अंबानीने घेऊन टाकला असता किंवा टाटा बिर्लाने तो उचलला असता. धनाने आपल्याला आपला श्वास सुद्धा भेटत नाही, नाही भेटत आपला श्वास, शेवटचा श्वास, शेवटची घटिका आहे. तुम्ही डॉक्टरला विनंती करा, मला अमेरिकेत न्या, कुठे न्या, मला 2-4 श्वास द्या. बरे डॉक्टर बनेल त्याच्या मतलबासाठी, काही काळजी करू नका मी आहे म्हणून. त्यावेळेला परमेश्वर हसत असतो. डॉक्टर जेव्हा असं म्हणतो ना, काही काळजी करू नका मी आहे ना, अरे तुझाच तुला भरोसा नाही. तो मांडकेसारखा हृदय रोगाचं बिमयाचं ऑपरेशन करणारा माणूस, बायपास करणारा, बाळासाहेब ठाकरेंचं बायपास त्या माणसाने केला. चालता चालता अटॅक आला, ते गेले. खूप चांगला माणूस होता. असा माणूसही स्वतःचा श्वास खरेदी करू शकत नाही. आणि म्हणून भंडारे काळावर मी कविता लिहिली. त्या कवितेत असं म्हटलं, मला तो काही देऊ नकोस, मला फक्त एक श्वास दे शेवटचा, आणि तो भंडारेकरांचा श्वास. वेदनेमध्ये कवितेचं स्फुरण होतं अशा प्रकारचा श्वास. हे घडवणं आहे स्वतःला. इतरांना पण घडवतो, आपण घर बनवतो, आपण कारखाना बनवतो, आपण दूध डेअरी बनवतो, पण आपण आपल्याला बनवत नाही. हे आपल्याला लक्षातच येत नाही, आपण आपल्याला बनवलेलं असतं. ज्याने स्वतःला बनवलं ना, त्याला कोणी खरेदी करू शकत नाही. आणि ज्याला स्वतःला बनवता आलं, सगळंच बनवलं, त्याला कुणी उचलतो, कुणी खरेदी करतो. संतांना कुठे खरेदी करता आलं? सोनं देऊनही संतांना खरेदी नाही करता आलं. खरेदी करता येत नाही. भगवान कृष्णाचा उपासक असा आहे की त्याला फक्त संत त्याला घेऊ शकतात. आणि म्हणून मराठी भावगीत आहे, नाही खर्चली कवडी जमडी, नाही वेचला विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. मी त्याला आयुष्याचे श्वास दिले. श्वास असे सास सास पर नाम ले, व्यर्थ सास मती खोये, ना जाणे इस सास को आवड होय न होय. कबीराने म्हटलेलं आहे. प्रत्येक श्वासावर परमेश्वराचं नामस्मरण जर असलं ते श्वास परमेश्वराला विकत घेतात, जो पैशाने मिळत नाही. परमेश्वराचे संतांमध्येही ते सामर्थ्य असतं, पैशाने मिळत नाही. हे झालं स्वतःला बनवणं. तुम्हाला बनवायचं आहे, तुमची नजर बनवायची आहे, तुमचे कान बनवायचे आहे, तुमचं चालणं बनवायचं आहे, तुमचं बसणं, तुमचं उठणं बनवायचं आहे. तुम्हाला तुमचा आवाज बनवायचा आहे. चित्रपटामध्ये तुम्ही जर जायचं म्हटलं ना, तर पहिले तुमचा आवाज तयार करतात, आवाजामध्ये गोडवा तयार करतात, तुमचे उच्चार तयार करतात. तुम्हाला तुमचे उच्चार बनवायचे, आचार बनवायचे आहे, तुम्हाला तुमचे विचार बनवायचे आहे. शाळा तुम्ही शिकायचं कारण असं की तुम्हाला तुमचा विचार बनवायचा आहे. पण नसुद्धा विचार कामाचा नाही की विचारी माणसं सुद्धा, डिग्री होल्डर माणसं सुद्धा अत्याचार करताना आपण वर्तमानपत्रात बघतो, आपण दूरदर्शनला बघत असतो. प्रशांत पोळ सारखा डॉक्टर माणसं मारतो हे आपण वाचलेलं आहे. एखादा प्राध्यापक चंद्रपूरचा पेन मध्ये व्हिडिओ कॅमेरा असलेला पेन बाथरूम मध्ये ठेवतो मुलींच्या, हे आपण वाचलेलं आहे. यांनी विचार तर बनवले, प्राध्यापक तर झाला, पिरियड का घेतो, पण याच्याकडे आचार नाहीये. जीवनात 3च गोष्टी जर तुम्ही बनवल्या तर एक 4थी गोष्ट तयार आपोआप होत असते. आचार. आचार बनवणं महत्वाचं. आचारामध्ये प्रचंड ताकद असते. मग तुम्हाला बोलायची गरज नाही. तुमचं वागणं पाहून लोक तुमचं अनुसरण करतात. असंच विचार आणि असाच उच्चार. तुमच्या उच्चारामध्ये बळ असणं हे महत्वाचं आहे.
यत्र योगेश्वर कृष्ण का, हे सगळं कृष्णामध्ये आहे. आणि म्हणून भगवान कृष्णाने स्वतःला असं एक बनवलेलं आहे, स्वतःचा एक चेहरा, स्वतःची एक प्रतिमा तयार केलेली आहे, जी बिघडू पण शकते, तिला सांभाळावं लागतं. त्यासाठी आचाराची गरज असते. प्रतिमा जर बिघडली, तुमचं चालणं जर बिघडलं, थोडंसं वाकडं पाऊल जर पडलं, जीवन बर्बाद होऊन जातं. किती मोठा संन्यासी असला, 2 आणि 4 कोटी लोक पाठीशी असले, काही करता येत नाही, तो गदाच्या बाहेर येत नाही. म्हणून चालणं शिकावं लागतं. डोंबाऱ्याची गोष्ट तुम्हाला माहिती की डोंबाऱ्याने 2 बाजूला दोरी बांधलेली असते, 2 बांबूला, आणि त्या दोरीहून त्याला चालायचं असतं. चालत असताना त्याला 2 गोष्टीचं भान ठेवावं लागतं. एक तर लोकांच्या निंदेला घाबरायचं नाही, लक्ष द्यायचं नाही. दुसरी गोष्ट स्तुतीकडे लक्ष द्यायचं नाही. जसे निंदा मारताना अशी स्तुती सुद्धा माणसाला मारत असते. लक्ष असतं दोरी छोटीशी, काही सेंटीमीटरचा रस्ता असतो. तुम्ही बाथरूम मध्ये पडता, हायवेवर तुम्ही पडता, चालताना पडता, आणि त्याला त्या 2 दोरीवरून चालायचं असतं. किती अरुंद रस्ता असतो, पण तो डोंबारी चालत असतो, त्या दोरीवरून तो चालतो. अगदी अरुंद रस्त्यावरून चालतो. चालत असताना 2 गोष्टीला तो वाचवतो. एक तर निंदा मनावर घेत नाही, विचलित होत नाही, आणि दुसरी स्तुती मनावर घेत नाही, त्यांना विचलित होत नाही. 2 गोष्टीने माणूस विचलित होतो. स्तुती केली की त्याचं संतुलन बिघडतं, निंदा केली की संतुलन बिघडतं. तुम्हाला दुःखच मारत असं नाही, तुम्हाला सुखही मारत असं. एका गावात एका म्हातारीला लॉटरी लागली 10 लाखाची. गावात काही म्हातारे सगळे माणसं एक ठिकाणी बसले. म्हटले म्हातारीला सांगायचं कसं, याला 50 रुपये मिळाले होते. एक वेळेस ती म्हातारी बेशुद्ध पडली होती म्हणे, आणि 10 लाख मिळाले. ती मरून नये ना, गावात चांगली म्हातारी नाही. बातमी तर सुखाची आपल्याला सांगावं की न सांगावं. आप्पा कसं करायचं सांगता, आपण नाही सांगत. तात्या तुमचं म्हातारीचं बरं आहे म्हणजे मी बोलत नाही. सगळ्यांनी नकार दिला. त्यावेळेस एका खोतोलाने सांगितलं की मी ती जबाबदारी घेतो, मी सांगतो म्हातारीला. कसा आत्मविश्वास वाटता कोण असतो, नसत्या जबाबदारी घेऊन माणूस फसत असतो. गेलं बसलं म्हातारी जवळ. काय चाललं आजी? काही नाही म्हणे भाऊ, इकडचे तिकडचे गप्पा मारल्या. आजी म्हणे कल्पना करा, तुम्हाला जर 10 लाख रुपये जर लॉटरी जर मिळाली तर काय करणार? म्हातारीने तिकीट काढलं होती, गोष्ट खरी होती. म्हातारी म्हणे आपल्याला कशाचे मिळते बाबा, गरीब माणसाला पैशाकडे पैसा जात असतो म्हणे, मोलमजुरी आपल्या जीवनामध्ये म्हणे आपल्याला कसे मिळते. नाही पण जर मिळेलच म्हणे पैसे तर मग तुम्ही काय कराल? नाही मिळत म्हणे भाऊ, रोजाराजी करावं लागते, तेच आपल्या नशिबात आहे. एवढा पैसा कशाने मिळतो आपल्याला? नाही मिळत नाही. नाही जर मिळालीच आजी तर मग कसं करणार? म्हणजे 5 लाख तुला देऊन टाकेन. मिळेल तेच कोतवालच बरोबर. म्हणून तुम्हाला दुःखाची जशी धास्ती आहे ना, अशी तुम्हाला सुखाची सुद्धा भीती असायला पाहिजे. कारण सुख तुमचं संतुलन बिघडून टाकतं. पैसा नसतो त्या तुम्हाला भांडता येत नाही. पैसा असला की तुम्ही भांडल्याशिवाय राहता. होऊ दे कोर्टा कचेरी. अहंकार असला की तुम्ही पैसा खर्च करायला होऊ दे ना, जाऊ दे, लग्न होईल ना, कर्ज होईल, काय होईल. आपले ते विकार आपल्याला असे विचलित करत असतात. म्हणून सुख जसं वाईट आहे, असं दुःख वाईट आहे हे त्या विचारवंताला समजलेलं आहे. इतकं सुख बी नको. एक जुनं सिनेमाचं गाणं मी ऐकलं होतं, कुणाला तरी म्हटलं मग असे लागलं होते. हे गिरिधारी कृष्ण मुरारी, हे गिरिधारी कृष्ण मुरारी, इतना दे वरदान प्रभु जी मुझे, इतना दे वरदान. तो म्हणतो 2 रोटी दे, कपडा और मकान, बस माझ्या अहंकार निर्माण होणार नाही, बस एवढंच मला वरदान दे. कबीराने म्हटलं साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं साधु न भूखा जाय. बस मला गरजेपुरतं दे, माझं संतुलन बिघडणार नाही असं मला दे. याचा काय भरोसा किती तुम्हाला मिळालं तर. 500-1000 रुपयाच्या नोटा तुम्ही खूप जमा करून ठेवल्या, मोदीने एक आत्ता पुन्हा बंद करून टाकल्या. खलास लोक परेशान आहे. पूर्वी गंगेमध्ये जायची तर गंगेत पैसे टाकायचे, तांब्याचे पैसे, आणि तांब्याचे पैसे टाकायची रूढी बी होती आणि शास्त्र पण होतं. कारण पाण्यात तांबं टाकलं की पाणी शुद्ध होतं, याची परंपरा होती.
पण ते गोल पैसे होते ना तांब्याचे, 1 पैसा होता. नंतर ते पैसे बंद झाले, मग कथलाचे पैसे नाही, लोक ते कथलाचे पैसे टाकायला लागले. रूढी फक्त शिल्लक राहिली, संस्कार नव्हते त्या पैशामध्ये. पण योग असा आला की 1000 रुपये 5,000 रुपयाचा नोटा श्रीमंत लोक गंगेत टाकायला लागले, गंगेमध्ये पैसे फेकायला. काय त्याचा भरोसा? एका क्षणाच्या निर्णयामध्ये जीव जातो त्याचा. कुठेतरी एका ठिकाणी सुनांनी बरेच पैसे जमवले होते, चोरून 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 500 1000. पण एकदम ते बंद झाले, जीवच गेला त्या पैशाचा. ते आरबळून गेले. तर काय करायचं, कसं सांगता बी ना, सासूला सांगताय ना, सासऱ्याला सांगताय ना. प्रश्न की जमवले कसे, तू सांगितलं कसं नाही. म्हणजे एक सोनबाई म्हणे ते तळघरामध्ये बसली, तिने पैसे वगैरे काढले, मोठी गड्डी होती, रडत बसली तिथं. तिची सवत होती, वरच्या खिडकीतून ती पाहत होती. खिडकीतून पाहिल्यानंतर मग ती गाणं म्हणत होती, मोदी क्या किया रे तुने बडा मजा आहे. तिला मजाच वाटायला लागली, अशी ती परिस्थिती झालेली आहे. ज्या गोष्टीचा भरोसा नाही आणि जो आधार कायम नाही, हा आधार आमच्या संतांनी धुडकून लावलेला आहे, म्हणजे स्वतःला बनवलेला आहे. माणूस तोच बलवान आहे जो कशानेच विचलित होत नाही, कशाने. शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांकडे पैसा पाठवला, सोनं पाहिलं, तो नजराना पाठवला, पण त्या नजराण्याकडे नजरेने सुद्धा बघितलं नाही, असे डोळे बनवले त्या माणसाने. कसे डोळे? नजराण्याकडे नजरेने सुद्धा बघितलं नाही. आम्ही तो बावळे होतो. अगदी पाण्यासारखी वस्तू असली तर बावळे होतो. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेलो मी कार्यक्रमाला. चंद्रपूर भंडारा जिल्हा, आमचे काही लोक आहेत तिकडे, तुमचे नाणेरजभाऊ आहे. तिकडचे लोक फार भाविक आहे, श्रद्धा आहे. अशी रांग लागतात 100-150 लोकांची, आणि गण लावतात. प्रत्येकजण गण लावतो आणि कपड्याला अक्षता लावतो. अक्षता लावत असताना त्याला असं वाटतं की कधीच निघून इतके ताकदीने लावत असतो, आणि त्या टोचतात. खुटी ठोकताना, खेळा ठोकताना आपण कधी परवा करता गेला, कधी काढावं लागेल म्हणून पूर्ण ताकदीने त्याला ठोकत असतो. तिथं बाबाचं कपाळ हे क्रिकेटचं मैदान बनतं, सगळे खेळाडू बनत असतात, टोचतात अक्षता. बाबा माघार घेतो, असं कपाळ मागं करतो, मागं केले की तो मागून हात लावतो. याही अवस्थेमध्ये डोळे आपलं काम करत असतात. लोक मग पैसे लावतात कपड्याला, 10 रुपये 20 रुपये दिसतातच. ते दिसत कसाही साधू असू द्या, एखादा असेल बिचारा स्थित प्रज्ञ, ज्यांनी नजर बनवली त्याला नाही दिसत पैसे, त्याला दिसत नाही पैसे, आणि त्याला पैसे कधीच दिसत नाही. ते पैसे पाहतच नाही. एक सुंदर कथा आहे पहा. बापही संत असतो, बायकोही संत असते, मुलगाही संत असतो, आणि तिघे एका देवाला चाललेले असते यात्रेला. रस्त्यानं चालत असताना बाप थोडासा थांबला रस्त्यामध्ये, आणि त्याने पायाने काहीतरी सरकवलं. बघितलं बायकोने ती मागं होती, ती त्या जागेवर गेली. म्हटले धनीने काय मागं सरकवलेलं आहे? त्यावेळेस तिच्या लक्षात आलं कडं होतं सोन्याचं, आणि ते तिच्या नवऱ्याने झाकून टाकलं होतं. मागच्या दिवसांनी मोह निर्माण होऊ नये म्हणून. माझ्या बायकोने जर बघितलं मोह निर्माण होणे, देवीच्या डोक्यातून जाईल. आणि मग ज्यावेळेस तिने ती थोडंसं थांबली, आणि तिने ते राहिलेला कोपरा जो आहे उघडा पडलेला, तो तिने झाकून टाकला. मुलाने बघितलं, तो खूप मागे होता. पप्पाही थांबले त्या जागेवर, मम्मी थांबलेली आहे. तो आला आणि त्याने ते उकरून बघितलं, आणि त्या सोन्याचं कडा दिसलं, आणि मोठ्यानं रडायला लागला. तो रडायला लागला तर बापही पळत चाल, आई पळत आली. बाळा काय झालं तुला? बाळा तुला काही चावलं का? म्हणजे काही चावलं नाही. रडतो का तू? तू मला सोन्याचं कडे दिसतच का? म्हणजे देवाकडे चालल्यानंतर देवाकडे चालले, सोन्याचं कडे तुम्हाला दिसतच का? आई पप्पा तुम्ही आणखी डोळेच बनवलेले नाहीये. बनवावं लागतं. डोंबारी चालताना दुधीवरून स्वतःला तयार केलेलं असतं, तोल तयार केलेला असतं. स्तुती करतात लोक, निंदन करतात. काही म्हणतात पडून विचारायला का बाळाचा धनी आहे, त्यांना तो हुरळून जात नाही. काही म्हणतात पडलं पाहिजे चांगलं, त्याचं कंबेड मोडलं पाहिजे, गुडघा मोडलं पाहिजे, मजा येईल. ते बी ऐकतो तो तेही मनावर घेत नाही, तेही मनावर. एक तिच्यामध्ये अशी एक ऊर्जा निर्माण झालेली असते, तोंड देणे छुटलेली. वर चढून निघताना एक बाई म्हटली, बाबा थंडी तो भरतीचे तिकडे म्हटलेला. म्हटलं काही होत नाही बाई, थंडीचं काय होतं? काहीच होत नाही. नाही मला थंडी लय वाजते. म्हटलं बाई, जर तुम्हाला शिवाय दिल्या एखाद्या बाईने, शेजारच्या बाईने, कसं करणार तुम्ही थंडीची दिवसामध्ये? अंगावर पांघरून बसणार नाही बसणार. अंगावरचं पांघरून मारामारीच्या वेळेला अंगावरचे कपडे काढतात लोक, मारामारी करतात. इकडं जे युद्ध झालं ना महाभारताचं, थंडीच्या दिवसामध्ये झालं.
डिसेंबर महिन्यामध्ये झालेलं ते कौरव पांडवाचं युद्ध. थंडीमध्ये युद्ध करायला पाहिजे का? तुम्ही करता की नाही? थंडीमध्ये कोणी शिवी दिली तर तुम्ही थंडी बघत नाही, आणि देव धर्माला जायचं तू थंडी बघतेस म्हटलं तो ज्यावेळेस रस्त्याने डोंगरे चालतो ना, त्या दोन गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. दोनच गोष्टी, आणखी एक तिसरी गोष्ट आहे तटस्थ उदासीनता. एक म्हणतो की पडू नये बिचारा, एक म्हणतो की पडलं पाहिजे, एक म्हणतो पडलं तर पडलं, नाही पडलं आपल्याला काय करायचं. हे ऐकलं रे माणसाला वाईट वाटत असतं की त्याला काही घेणं घेणंच नाही माझं, ते सुद्धा त्याला वाटत नाही. तीन गोष्टी आहे, हे स्वतःला घडवत असताना या तीन गोष्टीपासून आपल्याला वाचायचं आहे. कुठलाच परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा नाही, हे आहे स्वतःला घडवणं. बाबांनी जे निरूपण केलं शेवटच्या श्लोकावर, ते स्वतःला घडवणं आहे, स्वतःला तयार करणं आहे. आणि असं जर केलं तर मग तुमचे फोटो वर्षानुवर्षे लोक पूजन करतात. गांधीचा आपला काय संबंध? पण महाराष्ट्रामध्ये गांधीजीचा फोटो घरोघर आहे. विवेकानंदचा आपला काय संबंध? ते बंगालचे आहे, आपण मराठवाड्यातले, पण घरोघर आपले त्यांचा फोटो आहे. फोटो टिकतात, फोटोला आयुष्य असतं, लोक फोटोची पूजा करतात. पण आज आपल्या लक्षात आलं की फोटो घेण्याची इच्छा आपली थांबलेली कुठल्या राजकीय नेत्याची. गांधी वगैरे त्या काळातले लालबहादूर शास्त्रींचे फोटो आपण घेतले, शिवाजी महाराजांचा आपल्याकडे आहे. पण आज कुठल्या महाराजाचा किंवा नेत्याचा फोटो घेत असताना विचार करायला लागतो, उद्या जर बातमी काही आली तर फोटो फेकून द्यावा लागला आपल्याला. हे घडवणं, स्वतःला घडवणं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून कृष्णाकडे येण्याचं एकच कारण आहे की आम्हाला त्याच्याकडे बघायचं आणि त्याच्यासारखा होण्याचा प्रयत्न करायचा. भगवान कृष्णासारखं होण्याचा आम्हाला प्रयत्न करायचा. कृष्णामध्ये सौंदर्य आहे, ते सौंदर्य कोणाकडे नाही आहे. ते निसर्गदत्त आहे असं तुम्हाला वाटेल, सगळं सौंदर्य निसर्गदत्त नाही आहे. कृष्णाचा चेहरा चांगला आहे, पण तुमचाही विचार चांगला असला की ते मूल्य तुम्हाला सुद्धा मिळेल. तुमचा विचार चांगला असतो. न सुद्धा सौंदर्य स्पर्धेमध्ये गेले, ऐश्वर्या राय झाले तुम्ही, तर ते सुंदरता कायम टिकणार नाही. स्वभाव चांगला नसेल आणि ते सौंदर्य बाद होणार आहे, कुठेतरी आणखी सुंदर निघणार आहे. कृष्णाचं सौंदर्य वर्णन करत असताना आतापर्यंत एकही कवी थकलेला नाही. त्यापेक्षा कोणीतरी आणखी सुंदर आहे असं कोणी सांगितलेलं नाहीये. याचं कारण असं की कृष्णाचं भाव सौंदर्य, मनोसौंदर्य, कृष्णाचं फुंकरचं सौंदर्य. तुमची भाषा सुंदर असेल पण तुमची फुंकर कुठे सुंदर आहे? एखाद्या वक्ताची भाषा सुंदर असेल, फुंकर कुठे सुंदर आहे? कृष्ण ज्यावेळेस बासरीमध्ये फुंकर मारतो ना, नाद ब्रह्म जन्माला येतं. प्रवचन करायला खूप मेहनत घ्यावी लागते, कृष्ण मेहनत घेत नाही, फक्त फुंकर मारतो. आणि 5-7 छिद्र आहेत, 5-7 छिद्रातून आवाज काढतो. इथं नाथही वेडे होऊन जातात, नाथांच्या गवळणी वेड्या झालेल्या असतात. हे कुठून आणणार तुम्ही? ऐश्वर्या रायकडे हे आहे का? भगवान कृष्णाची श्रीमंती कोणाकडे आहे का? कोणाकडेच नाही. किती श्रीमंत माणूस असू दे, ती श्रीमंती नाही. निघत असतील सोन्याचे काही बिस्किटे, निघत असतील कोणाकडे काही विटा, निघत असतील काही निघत. हो, सोन्याची द्वारका हे झालं कृष्णाचं संपत्तीचं सौंदर्य. म्हणून भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये संपत्ती आहे, इतकी संपत्ती कोणाकडेच नाहीये. आणि ही संपत्तीने तो इतका सर्वोच्च पदावर गेलेला आहे, तितकाच तो खाली सुद्धा आहे, तितकंच खाली सुद्धा आहे. सगळं जग त्याच्या पायावर नमस्कार करतो आणि तो गरीब असलेल्या सुदामेचे पायातले काटे काढतो. या दोन गोष्टी, हे दोन टोकं साधले पाहिजे जीवनामध्ये. सर्वोच्च टोक गाठलेलं आहे पण जमिनीपासून पाय सुटलेले नाही. आपलं असं होत नाही. आपण वरवर सरकत गेलो तर खाली आपलं दुर्लक्ष होतं. खालचे आपले मित्र बदललेले असतात, आपले व्यवहार बदललेले असतात, सगळं बदललेलं असतं. हे कृष्णाच्या जीवनामध्ये नाही, भगवंताच्या जीवनामध्ये ही गोष्ट नाही. आणि म्हणून मथुरेला कृष्ण गेल्यानंतर गवळणींना वाटतं की तो आमचा राहिलाय कुठे. उद्धवाला त्या भांडतात की रे आमचा राहिला कुठे. आणि उद्धव समजावून सांगण्यासाठी गेला. भगवान कृष्णाने सांगितलं जातो, एक तर तुला लांबून बघितल्यानंतर त्या खुश होतील, कारण तू माझ्यासारखा दिसतोस. माझा पितांबर घे, तुझ्या गळ्यामध्ये टाक, आणखी माझ्यासारखा. तू तिथं जाईपर्यंत, त्यांना कळेपर्यंत तरी समाधान वाटेल की नाही. आणि तू हुशार आहे समजावून सांगतो. स्वतःला हुशारीचा अहंकार असलेला उद्धवी त्यावेळेस केला जातो,
गोकुळाला जातो. तिथे गेल्यानंतर गवळणी त्याला बघतात आणि त्याच्याशी भांडतात. उद्धवाला भांडता सुद्धा येत नाही. त्याला प्रश्न विचारतात, उद्धवाला तिचे उत्तर सुद्धा देता येत नाही. उद्धवाचं ज्ञान विरून जातं आणि त्या प्रेमाने इतका तो भारावून गेलेला असतो. आणि गवळीने त्याला नाना प्रकारचे प्रश्न विचारतात. त्यात हाही प्रश्न असतो, कशाला येतो आमच्याकडे? आम्ही खेड्यातल्या गवळणी आमच्या भेटीला. आता तो मथुरेमध्ये गेला. आता श्रीमंत गवळी नाही, सुंदर सुंदर गवळी. पण कृष्णाचं जे प्रेम आहे गोकुळातलं ते कायम प्रेम आहे, ते आपल्या लक्षात येतं. उद्धव शेवटी त्यांच्या पायाची धूळ मस्तकाला लावतो आणि तो निघून जातो. इथं कुठेही शिक्षणाचा संबंध गवळीने कुठे शिकलेला आहे? काहीच नाहीये. त्यांच्यामध्ये असलेलं ते एक भाव सौंदर्य आहे, संवाद सौंदर्य, हे सगळ्या बाजू श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये आहे. सगळी श्रीमंती भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये आहे. बाबांनी जे सांगितलं की ज्ञान ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. धनिकाला गावामध्ये पुजतात किंवा तो ज्यांना पैसे देतो ते मानतात. राजाला त्याच्या देशामध्ये पूजन करतात, पण विद्वानाला सगळ्या देशामध्ये पूजा केली जाते. आज महाराष्ट्रातले संत आहेत, ते संत विदेशामध्ये सगळीकडे त्यांचा प्रचार झालेले ग्रंथाचं वाचन करतात. विद्वान सर्वत्र पूज्यते, ज्ञान सगळीकडे पूजल्या जातं. आणि म्हणून ज्ञानाचं मूल्य आहे. पैसा सगळीकडे चालत नाही, आपली नोट बाहेर चालत नाही, बाहेरची नोट आपल्याकडे येत नाही, पण सोनं सगळीकडे चालतं. तर सोन्याला मूल्य असतं. असं भगवान कृष्णाच्या ज्ञानाचं आणि चरित्राचं एक अलौकिक अशा प्रकारचं मूल्य आहे. आणि म्हणून ह्या भगवान श्रीकृष्णाच्या सहवासात राहण्याचं नशीब तर आपल्याकडे नाहीये. पण ज्या मातीचा, ज्या कणाचा त्याला स्पर्श झालेला आहे, जो कण पुलकित झालेला आहे, त्याच्या स्पर्शाने दगडाला देवपण आलेलं आहे, त्याच्या स्पर्शाने वृक्ष मोहरलेले आहेत, फळ फुलं फुललेले आहेत, असा तो स्पर्श ज्या मातीला झालेला आहे त्या मातीशी मात्र मी संपर्क साधू शकतो. सुदैवाने आपली चिंतनी यावर्षी तिच्या पवित्र स्थानावर आलेली आहे. आणि म्हणून सुखी भूक नाही तहान, झाले समाधान सकळांचे, कळलेच नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरली. कामाचा विसरू तुका म्हणे झाला उद्वेग राहिला यावे जावे. शेवटचं चरण इतकं गोड आहे की कामभावना ही सर्वश्रेष्ठ भावना आहे. त्यासाठी लढाया, त्यासाठी मारामाऱ्या, कामभावने इतकं थोडं का असत नाही. सुख लोकांना कुठं आणखी वाटत नाही, परंतु कामभावनेचा विसर पाडण्याची ताकद या कृष्णाच्या स्मरणामध्ये आणि सुखामध्ये आहे. त्या भगवान श्रीकृष्णाच्या चरणाजवळ तुम्ही येऊन पोहोचले. आणि म्हणून कृष्णाच्या लीळा जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न करा. आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या वेळेप्रमाणे आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्वे भवन्तु सुखिन, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.